हॅलो, मी पायल तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी इथे संध्याकाळच्या वेळेला बस स्टॉपवरती येऊन थांबली होती, कारण मम्मी येणार होती आणि अगोदर एक बस येऊन गेली आणि मम्मी तर उतरलीच नाही. तर मला थोडं टेन्शन आलं होतं, पण फायनली नेक्स्ट बस आली आणि मम्मी आली बसमधून. तर मी खूप खुश झाली. त्यानंतर मग संध्याकाळची वेळ होती, इथं मम्मीला घरी घेऊन आली. चहा वगैरे घेतला आम्ही मस्त दोघींनी, गप्पा वगैरे मारल्या थोड्या. त्यानंतर मग मम्मी, आज श्रावण सोमवार पण होता दुसरा, तर मम्मी पण मंदिरात गेली नव्हती कारण इकडे यायची काही होती तिला. तर आमच्या एरियामध्ये नर्मदेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर मम्मी म्हटली चल मग तुला पण थोडं मंदिरामध्ये जर गेलं तर बरं वाटेल, थोडंसं फ्रेश वगैरे हो, कपडे वगैरे चेंज कर, बाहेर गेल्यानंतर तुला पण छान वाटेल. कारण कंटिन्यू मी घरात आणि पडून होती, मला बरंच वाटत नव्हतं. तुम्हाला तर मी सांगितलंच होतं लास्ट व्लॉगमध्ये. आणि कसं असतं ना, आपल्याला कितीही आजारपण असलं, आपण कितीही बरं वाटलं नसतं तरी आपल्या माहेरून किंवा मम्मी वगैरे जर कोणी आलं ना, आपल्याला भेटायला जरी आलं ना, तरी माणूस अर्ध तिथंच बरं होऊन जातं. आणि माझ्यासोबतही काही असंच झालं. मम्मीला बघून मी इतकी खुश झाली. माझी मम्मी किंवा माझ्या माहेरची अशी लवकर लवकर तर माझ्या घरी येतच नाही बरं का. मम्मीचं तर असं आहे की तिला जास्त दिवस जावायच्या घरी नको राहिला असं वाटतं. तर तुमच्या मम्मीचं पण तसंच आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला आता बरंच वाटत नव्हतं 8 दिवसांपासून. मम्मीला म्हटलं ये ग बाई तू, तिला कॉल केला. मग ती मम्मी म्हणे ठीक आहे येते. म्हटलं पारसचे पण हाल होत आहे. मग ती आली. तर असंच असतं आपल्या माहेरच्यांचं, पण आली तर मला खूप छान वाटतंय आता. आणि मम्मी इथे पूजा करून घेते. आम्ही सगळं, आज शिवामूठ तिळेची होती, मग आम्ही सगळं साहित्य पण घेऊन आलो होतो. मग व्यवस्थित पूजा वगैरे झाली. मंदिरात पण जास्त काही गर्दी नव्हती, मग आमची छान पूजा झाली. आणि मम्मीची पूजा चालू होती तेव्हा पारस आणि मी बसलेलो होतो. आम्ही पारसला पण घेऊन गेलो होतो. तर त्याला पण असं बाहेर नेलं ना तर खूप छान वाटतं. घरात बसून मुलं पण बोर होता. आणि खरं तर या लहान वयापासूनच मुलांना अध्यात्माची पण गोडी लागते. आणि म्हणून मी ट्राय करते की जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा जास्तीत जास्त त्याला मंदिरात वगैरे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. तर मंदिरात वगैरे आपण आत्तापासूनच त्यांना नेलं तर त्यांना देवाची, भक्तीची ओढ लागते आणि संस्कार पण चांगले पडतात आपल्या मुलांवरती. मी सकाळ संध्याकाळ पण जेव्हा देवपूजा करते किंवा संध्याकाळी आम्ही शुभम करोती म्हणतो, तेव्हा मी त्याला माझ्या मांडीवर घेऊन हात जोडते, त्याला बाप्पा करायला सांगते. तर तो पण हे सगळं करतो. त्यानंतर पारसला मम्मीकडे ठेवलं होतं आणि आम्ही दोघेही पटकन हॉस्पिटलला गेलो. आणि कारण मला आहे ना एवढं खास बरंच वाटत नव्हतं अजून पण, कणकण वगैरे होती आणि मध्येच असं थंडी ताप वगैरे पण येत होता. तर डॉक्टरने चेक वगैरे केलं आणि मेडिसिन घेऊन आम्ही घरी आलो. मम्मी इथे भेंडीची भाजी बनवते. कसं वाटते मम्मी तुला माझ्या किचन मध्ये आज भाजी बनवताना? पारस आणि मी इकडे बघायला आलो की आजी काय करते. हो ना पारस. तर मम्मी आली म्हणून मग म्हटलं आज थोडंसं काहीतरी स्पेशल बनवू, म्हणून मी आज कस्टर्ड पण बनवायला घेतलंय. तर मी थोडीफार तयारी केली आहे. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. तर इथे एका वाटीमध्ये मी 2-3 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवली दुधामध्ये. इथे फ्रूट्स वगैरे कट करून घेतलेले आहे. तर ॲपल, बनाना आणि डाळिंब. मला जास्त दुसरे पण जास्त फ्रूट्स टाकायला आवडत नाही, मला सिम्पलच आवडतं. ॲपल आणि बनाना आणि हे डाळिंबवालंच आवडतं. तर चला आपण पटापट बनवून घेऊ. आता दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे. आता हे आपल्याला थोड्या वेळ, आणि हे मिश्रण शिजल्यानंतर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आपल्याला थंड व्हायला. कारण थंड झाल्याशिवाय आपल्याला यात फळं ॲड करायची नाही आहे. गरम यात जर आपण कधीही फळं ॲड केले तर त्याचा क्रंचीनेस निघून जातो किंवा ते फळं शिजल्यासारखे होऊन जातात. आणि आपण हे जे डाळिंबाचे दाणे टाकतोय ते पण अगोदर जास्त टाकून ठेवले तर ते पण कधी कधी पाणी सोडतं आणि आपलं कस्टर्ड कधी कधी पातळ पण होऊन जातं. तर ते पण मी नेहमी लास्टलाच टाकते. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कस्टर्ड खरंच खूप छान झालं होतं. कन्सिस्टन्सी वगैरे पण खूप छान झाली होती त्याची. मम्मीची रिॲक्शन तर मी पुढे घेतलीच आहे. लग्नानंतर मी कधीही जास्त स्वयंपाकात इंटरेस्ट घेतला नव्हता आणि आज मी मम्मीसाठी असे पदार्थ बनवते ना, तेव्हा मलाच खूप छान वाटते आणि वेगळंच फिलिंग आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज, रेसिपीज सगळं आवडत असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब मला खरंच मोटिवेशन देऊन जाईल. कसं झालंय कस्टर्ड? छान आहे ना? मूवी बघतोय, मराठी मूवी. चला मी पण आता खाऊन घेते.
मम्मी पण इथे खाते. तर आम्ही मस्त सगळ्यांनी मिळून कस्टर्ड वगैरे खाल्लं आणि खूप छान झालं होतं. टेस्ट पण मम्मीला पण खूप आवडली आणि आहुंना पण आवडली. तर मस्त आता सगळं जेवण वगैरे सगळं झालं. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.